नमस्कार पशुपालक मित्र हो, मी राजेश गाडवे इंडोजन इंटरनॅशनल कडून आज संगमनेर या तालुक्यामध्ये धनगरवाडा तळेगाव शेजारी एक आपले मेंढपालक आहेत श्रीकांत कांदळकर. तर त्यांनी आपले आय इम्यून हे प्रोडक्ट वापरलेलं. हे आय इम्यून वापरल्यानंतर त्यांना काय काय फरक पडला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला एक सांगेन, आय इम्यून हे जगातलं पहिलं असं प्रोडक्ट आहे की या प्रोडक्टमुळे शेळ्या मेंढ्यांच्या मध्ये असणारे कोणतेही आजार बरे होतात. आणि याचा डोज आहे 5 मिली प्रति मेंढी. असं 5 दिवस तुम्हाला द्यायचं आहे. जर दिलं असं दिल्याने दर महिन्याला जर तुम्ही असे 5 दिवस दिले तर पहिली गोष्ट गाभ पडण्याचं प्रमाण नील होऊन जाते. नील म्हणजे कमी होईल. जिथं 25-30% आहे ते 2-3 टक्क्यावरच राहणार आहे, पण दर महिन्याला तुम्हाला द्यायचं. दुसरी गोष्ट, सर्दी, कसली सर्दी असू द्या, कुठल्याही प्रकारचं इंजेक्शन न देता, मग टेरामायसिन असू द्या किंवा बाकीचे कुठलेही इंजेक्शन असू द्या, हे काहीही न देता तुम्हाला त्या ठिकाणी त्या मेंढ्यांची सर्दी थांबणार आहे. तिसरा, मेंढ्यामध्ये येणारे जे व्हायरल डिसीज आहेत जसे की ब्ल्यू टंग आहे, एफएमडी आहे, त्याचबरोबर ET व्हायरस आहे, असे कुठलेही व्हायरल इन्फेक्शन आले की तुम्हाला काही करायचं नाही, फक्त आय इम्यून 5 ml 5 दिवस या पद्धतीने द्यायचं आहे. तर आज जे 15 दिवसापूर्वी आमच्या कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह बिझनेस ऑफिसर सुयोग शिंदे हे या ठिकाणी आले होते आणि त्यांनी जे आहे हे आपले मित्र श्रीकांत कांदळकर यांच्याकडे दिलेलं होतं. आणि त्यांच्या मेंढ्यांना जो प्रॉब्लेम होता की कुशीवर न येणे, चारा न खाणे किंवा सर्दी होती, तर हे त्यांच्या तोंडून आपण ऐकूया की कसे रिझल्ट मिळाले. नमस्कार सर. नमस्कार. तर म्हणजे औषधाच नाही का आम्हाला 100% रिझल्ट आलाय. सर्दीवर आलाय, परत चारा न खाणे याच्यावर भरपूर प्रमाणात रिझल्ट आलाय. परत पहिली गोष्ट एक होती का दूध वाढत नव्हतं, दूधही वाढलं 100%. म्हणजे एकदम बेस्ट प्रोडक्ट आहे सगळं. दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे, आयुर्वेदिक आहे, केमिकल फ्री आहे, एकदम मस्त आहे मित्रांनो. आम्ही जसं वापरलं, आम्हाला जसं रिझल्ट आलाय तसं तुम्ही घ्या, तुम्हालाही 100% रिझल्ट येईल. धन्यवाद श्रीकांत भाऊ. आणि तुम्ही बाकीच्या इतर मित्रांना, जे मेंढपालक आहेत आपले, जे इतर मित्र आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना एकच सांगू इच्छितो की 100% रिझल्ट आहे. परत दुसरी गोष्ट मेन असं लय मोठा ट्रबल आहे औषधामध्ये, जे आपण हे औषध पाजतोय त्याच्यानंतर आपल्याला डोस पाजावा लागतो दुसरा. हे डोस पाजायची दुसरा कोणतं म्हणजे टॉनिक पाजायची कुठलीही गरज नाही, याचे दोन्ही पण मिक्स आहे. बरोबर. तर तुम्हाला टॉनिक नाही करायची गरज नाही, दुसरं अँटीबायोटिक पण मारायची गरज नाही. हो. एकाच औषधात तुमचं सगळं काम होऊन जाणार. सगळं काम होऊन जाणार. ठीक आहे. तर अशा रीतीने तुम्ही भविष्यात जे आहे तुमच्या मेंढ्यांना तुम्ही करत राहणार, इतर लोकांनाही तुम्ही सांगत. हो, 100% करा, रिझल्ट आहे. हे होते श्रीकांत कांदळकर साहेब यांनी आपले अनुभव आज या ठिकाणी या व्हिडिओद्वारे तुम्हाला कळवलेले आहेत. तर सर्वांना मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद.